नमस्कार, मी जितेंद्र सुधाकर बजाज. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराला नांदेडच्या युवा उद्योजकांकडून 30 किलो चांदीचे दान. शेकापच्या उरण विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकारी चिटणीसपदी जितेंद्र म्हात्रे. राज ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर फडणवीसांबद्दल बोलावे. रोहित पवारांचा हल्ला. भारतात खेळ ही संस्कृती व्हावी, नीता अंबानींचे वक्तव्य. महायुतीतील वाद पुन्हा उफाळला. राजा केणी यांचा दिलीप भोईरांवर पलटवार. आता पाहूया कोकणातील घडामोडींचा सविस्तर आढावा. दिलीप भोईर यांनी मी खोटी बिले काढल्याची सिद्ध करून दाखवावे. त्यांनी हे सिद्ध केल्यास मी पदाचा राजीनामा देतो, अन्यथा भोईर यांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणींनी केली आहे. नुकतेच शेकापमधून भाजपमध्ये गेलेल्या दिलीप भोईर यांनी केणींविरुद्ध विकास कामांची खोटी बिले काढल्याची टीका केली आहे. या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी राजा केणी यांनी आज अलिबागमधील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेत भोईर यांना आव्हान दिले. यामुळे अलिबाग मुरुड मतदारसंघात शिवसेना भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादंग सुरू असल्याचे दिसून येत आहे. दिलीप भोईर यांनी जे माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले त्याबद्दल मला त्यांना सांगणं एवढंच आहे की ते आरोप केले की खोटी बिलं काढली, आणखी 10,000 पब्लिक आणू, राजा किंग चोर आहे, हे जे असे आरोप केले तर त्याला मला सांगणं एवढंच आहे. मी जर शासकीय निधीतला 1 रुपयाचा जरी खोटा बिल काढला असेल तर मी माझ्या पदाचा जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देईन. नाहीतर त्यांनी त्यांचे उपजिल्हा अध्यक्ष आहेत ते आणि राजकारणात जे आता भावी आमदार म्हणून बनणार निघाले ते त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा. आणि राहिली गोष्ट एक, जी दादागिरीची भाषा जी त्याचे वापरत असतील तर मला त्यांना चॅलेंज आहे की त्याही टायमिंग, वेळ, तारीख, ठिकाण सांगावं. तिथं राजा केणी यायला तयार आहे. आणि 10,000 पब्लिक गोळा करीन, 10,000 पब्लिक घेऊन येईन तर मी पण जिल्हा प्रमुख आहे, अख्खा जिल्हा घेऊन येईन ना. तर त्यांना जे माकड चालले ते ते थांबवावे. कारण मी माझ्या वक्तव्यामध्ये त्या दिवशी जी 9 तारखेला जी जिल्हा कार्यकारिणीची आमची बैठक झाली त्यामध्ये मी त्यांना कुठेही माकड बोललो नाही, तर माकड चाले थांबवावे एवढं बोललो. आणि ते बोलल्यानंतर ते त्यांचा जे शासकीय जो आदिवासींचा जो कार्यक्रम होता आणि त्याच्यात जे वक्तव्य केले ते चुकीचं आहे. कारण शासकीय कार्यक्रमामध्ये असं बोलणं हे चुकीचं आहे. त्यांना माझं चॅलेंज आहे, ते कधी जे काय बोलले ते खरं करून दाखवावं. पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना खांदा कॉलनीत उघडकीस आली आहे. खांदा कॉलनी येथे राहणाऱ्या विष्णू गवळी यांची त्यांच्या पत्नीने हत्या केल्याची धक्कादायक घटना 9 ऑगस्ट रोजी खांदा कॉलनी येथे घडली. या प्रकरणी पत्नी अश्विनी विष्णू गवळी आणि प्रियकर समीर ठाकरे यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार विष्णू बाबाजी गवळी यांची पत्नी अश्विनी आणि चालक समीर ठाकरे यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यामुळे विष्णू गवळी यांच्या नावावर असलेली प्रॉपर्टी स्वतःला मिळावी या कारणावरून पत्नी अश्विनी गवळी हिने समीर ठाकरे याच्या मदतीने विष्णू गवळी यांना राहत्या घरात गळा दाबून ठार मारले. विष्णू गवळी हे शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते होते. चिपळूण तालुक्यातील मार्गतांमणे येथील डॉक्टर तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयात आज डॉक्टर S.R. रंगनाथन यांची 132व्या जयंतीनिमित्त स्पर्धा परीक्षांवरील ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. महाविद्यालयीन ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा संबंधित ग्रंथांचा अनमोल ठेवा उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेत स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करावे, तसेच ग्रंथालयातील अमूल्य ज्ञान साधनांचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी करावा, असा संदेश यावेळी प्राचार्य डॉक्टर संगीता काटकर यांनी दिला. मुंबई गोवा महामार्गावरचे मध्यवर्ती म्हणून समजल्या जाणाऱ्या महाड बस स्थानकासह आगाराची संपूर्ण दुरावस्था झाली आहे. एसटी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे संपूर्ण आगारामध्ये भले मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी साचून म्हशी बसतील अशी डबकी तयार झाली आहे. यामुळे प्रवाशांचे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. दुसरीकडे 2019 मध्ये जुन्या स्थानकाला पर्याय म्हणून मोठ्या दिमाखात नवीन बस स्थानकाचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र या स्थानकाचे काम अपूर्ण स्वरूपात आहे.
त्याकडेही प्रशासनाला लक्ष देण्यास वेळ नाही. त्यामुळे नवीन स्थानकही धूळ खात पडले असून जुन्या बस स्थानकाची दुरावस्था झाली आहे. यामुळे झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन त्वरित काम पूर्ण करावे अशी मागणी महाडकर करत आहेत. भाऊ बहीण नात्यातील गोडवा वाढवणाऱ्या हक्काच्या सणानिमित्त अर्थात रक्षाबंधनासाठी आई डे केअर संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी जवळजवळ 21,000 राख्या तयार केल्या असून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तूची विक्री रायगडसह पुणे व अमेरिकेत होत आहे. या संख्यांकरता अमेरिकेतून विशेष मागणी आहे. आई डे केअर संस्था दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक शिक्षणाबरोबरच व्यावसायिक शिक्षणावरही भर देण्याचे महत्त्वाचे काम करत आहे, ज्यामुळे विद्यार्थी स्वावलंबी बनण्यास मदत होत आहे. याकरता अध्यक्षा प्रेमलता पाटील, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉक्टर शिल्पा ठाकूर आणि इतर पदाधिकारी विशेष प्रयत्न घेत आहेत. चांगला चित्रपट चांगल्या कथेवर उभा असतो. सुपरहिट चित्रपटाचे श्रेय अनेक घटकांपैकी प्रामुख्याने कथाबाजीला असते. त्यामुळे पूनम कर्णिक यांच्या नाजूक नाती यासारख्या वाचनीय आणि मनाची पकड घेणारे कथासंग्रह चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत पोहोचवणे अतिशय महत्त्वाचे आहे. दिग्दर्शक अशा कथासंग्रहातून उच्च निर्मिती मूल्य असलेली कलाकृती निर्माण करू शकतात, असे उद्गार मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते अनंत जोग यांनी काढले. शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या लेखिका पूनम कर्णिक यांच्या नाजूक नाती या कथासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समीर गुप्ते, अमृता दीक्षित, प्राध्यापक प्रज्ञा पंडित, लेखिका पूनम कर्णिक, प्रकाशक डॉक्टर संतोष राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जे आपल्या आजूबाजूला घडते त्याचे निरीक्षण करून ते शब्दात मांडण्याचा मी प्रयत्न केला असल्याचे सांगून लेखिका पूनम कर्णिक यांनी त्यांच्या कथालेखनाचा प्रवास सविस्तर सांगितला. कर्णिक मॅडमनी हा जो लेखन प्रकार निवडलाय कथा, तिचं या उदाहरणावरूनच तुम्हाला लक्षात येईल की लहान असल्यापासूनच आपण कथेशी जोडले गेलेलो आहोत आणि म्हणून हे पहिलं कारण आहे की आपण हा कथासंग्रह का वाचावा आणि का घ्यावा. त्यानंतर कथेची निवड, जसं मी म्हटलं की वेगवेगळ्या जॉनरचे वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आपल्याला या कथासंग्रहामध्ये भेटत जातात. बातमीपत्रात सध्या इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींचा आढावा घेत. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.